हॅलो फ्रेंड्स, मी विशाखा ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजचा हा व्हिडिओ मी पुन्हा एकदा तुमच्यासाठी घेऊन आलाय, ज्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की या एक्झामसाठी प्रिपेअर कसं करायचं आणि सर्वोत्तम पद्धतीने तुम्ही तयारी कशा पद्धतीने करू शकता. स्मार्ट अभ्यास यासाठी ह्या योग्य टिप्स मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये देणार आहे, जो तुमचा स्कोर वाढवू शकणार आहे येणाऱ्या एक्झाममध्ये MS सेट मध्ये क्वालिफाय होण्यासाठी. ठीक आहे. सो बेसिक टिप्स तर सगळ्यांच्या आपल्या आहेतच की कशा पद्धतीने तुम्ही सिलेबस अभ्यास करू शकता, काय करू शकता. त्याच सगळ्या टिप्सला घेऊन तुम्हाला प्रिपरेशन कशा पद्धतीने करायचं हे मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि सुरू करूयाची या व्हिडिओला. ओके. सो सगळ्यात पहिलं मी ज्या व्हिडिओमध्ये तुम्हाला प्रत्येक वेळेला सांगत असते की सगळ्यात पहिले तुम्हाला काय करायचं आहे, तर एक्झाम पॅटर्न आणि सिलेबस तुम्हाला समजून घ्यायचा. तर या ठिकाणी या ह्याच्यामध्ये मी तुम्हाला जो प्रिपरेशन सांगणार आहे ते पेपर 1 साठी सांगते. एक्झाम पॅटर्न आणि सिलेबस. क्वेश्चन किती आहेत आपले टोटल 50 आहेत, 100 मार्क्स साठी आहेत. 2 मार्क्स इच क्वेश्चन. अशा पद्धतीने टोटल 100 मार्क्स याच्यामध्ये दिलेले आहेत पेपर 1 चा पॅटर्न. निगेटिव्ह मार्किंग कुठल्याही पद्धतीचे नाहीये. हे आपला व्हेरी बिग काय आहे, ॲडव्हान्टेज आहे. ठीक आहे. कुठलाही म्हणजे आता तुम्हाला कुठल्याही एक्झाम मध्ये क्वेश्चन जेव्हा तुम्ही सॉल्व्ह करत असता, तर तुम्हाला कधी कधी 50-50 आन्सर येत असतं, कधी कधी अजिबातच येत नसतं, पण तुम्हाला गट फिलिंग येते की त्याचं हे आन्सर असेल, तर तुम्ही त्याचा आन्सर देऊ शकता. जे गट फिलिंग किंवा तुम्ही जे वाचलेलं असतं त्याच्यानुसार तुम्हाला ती गट फिलिंग येत असते. सो निगेटिव्ह मार्किंग नसल्याचा तिथे एक फायदा आपल्याला होतो की ज्या क्वेश्चनचा आन्सर तुम्हाला अजिबात माहिती नाहीये, तो क्वेश्चन सुद्धा तुम्ही अटेम्प्ट करू शकता आणि त्याचा मार्क्स तुम्हाला मिळतो. ठीक आहे. सो सेक्शन्स याच्यामध्ये कोणते कोणत्या पेपरमध्ये, टीचिंग ॲप्टिट्यूड, रिसर्च ॲप्टिट्यूड, लॉजिकल रिझनिंग, कम्युनिकेशन, एक्सेट्रा एक्सेट्रा, ICT, हायर एज्युकेशन आणि एन्व्हायरमेंट, हे सगळे टॉपिक याच्यामध्ये आहेत. ठीक आहे. मी ते पूर्ण सिलेबस मेन्शन केलं नाहीये. सिलेबसचा एक वेगळा व्हिडिओ मी तुम्हाला बनवलेला आहे, त्या व्हिडिओमधून तुम्ही तो सिलेबस पूर्ण समजून घेऊ शकता. हा आहे पेपर 1 चा पॅटर्न. पेपर 2 चा पॅटर्न काय आहे, टोटल 100 क्वेश्चन्स असणार आहेत, 200 मार्क्स असणार आहेत. म्हणजेच काय आहे, 2 क्वेश्चन 1 मार्कला, एका क्वेश्चनला 2 मार्क्स, अशा पद्धतीचे इथे पण कॅल्क्युलेशन केलेलं आहे. ठीक आहे. तर या प्रिपरेशन मध्ये आम्ही तुम्हाला हेल्प करू शकतो, या येणाऱ्या एक्झाम मध्ये आम्ही तुम्हाला हेल्प करू शकतो. जो पॅटर्न आहे तो पॅटर्न तुमच्या डोळ्यासमोर ठेवून हा कम्प्लीट कोर्स तुम्हाला घेऊन आलेला आहे तुमच्यासाठी खास. पेपर 2 मध्ये जसं की मी इकडे सब्जेक्टची लिस्ट मेन्शन केलेली आहे, त्या सगळ्या सब्जेक्टसाठी हा कम्प्लीट कोर्स अवेलेबल आहे. ज्या कोर्समध्ये आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करतो लाईव्ह लेक्चर्स, वीकली टेस्ट, फुल सिलेबस नोट्स, फुल सिलेबस मॉक टेस्ट, 4000 प्लस MCQ PDF, PYQ विथ सोल्युशन, पेपर 1 फुल कोर्स. म्हणजेच पेपर 2 चा कोर्स घेतला तर पेपर 1 चं पण प्रिपरेशन याच्यामध्ये होणार आहे. ट्रस्ट मी, जो काही मागच्या वर्षीचा आमचा रिझल्ट आहे, जवळजवळ 80 अबोव पर्सेंट स्टुडंट्स या कोर्सेस थ्रू क्वालिफाय झालेले आहेत या एक्झाम मध्ये. त्यांचे स्पेशल सक्सेस स्टोरीज किंवा फीडबॅकचा व्हिडिओ सुद्धा आम्ही बनवलेला आहे, तो देखील तुम्ही बघू शकता. फीस फक्त ओनली 10,000 आहे. डिस्काउंट त्याच्यावर प्रोव्हाइड करत आहोत. 8,000 मध्ये तुम्हाला हा कम्प्लीट कोर्स पेपर 1 पेपर 2 साठी येईल. प्रोसेस जरी सोपी आहे, इकडे दिलेल्या व्हॉट्सअप नंबरला मेसेज करू शकता आणि इकडे दिलेल्या व्हॉट्सअप नंबरला मेसेज करू शकता. त्याशिवाय हा लोगो असलेला ऍप तुम्ही डाउनलोड करू शकता प्ले स्टोर वरून आणि त्या ऍपला रजिस्टर करून तुम्ही सर्च बॉक्समध्ये जस्ट MS सेट तुमचा सब्जेक्ट सर्च करा आणि त्या कोर्सला जॉईन व्हा. ठीक आहे. 31 मार्च आपली न्यू बॅच जी आहे ती स्टार्ट होतीये, कारण 1 तारखेपासून आपल्या हातात जे आहे ते 70 नियर बाय दिवस हातात राहतात. तर त्या दिवसानुसार, तर दिवसांच्या प्लॅनिंग नुसार हे प्लॅनिंग आम्ही केलेलं आहे, जे तुम्हाला एक्झाम मध्ये स्कोर व्यवस्थित आणून देऊ शकतो. ठीक आहे. सो जेव्हा एकदा आपला सिलेबस झाला, पॅटर्न आपल्या लक्षात आला, मार्किंग, निगेटिव्ह मार्किंग ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा आपण पुढे जातो, तर तुम्हाला गरज असते की स्टडी प्लॅन इफेक्टिव्ह बनवण्याची, टाइम मॅनेजमेंट करण्याची. मग याच्यासाठी मी बेसिक जे तुम्हाला गोष्टी सांगणार आहे ते म्हणजे 2 आवर्स डेली तुम्हाला द्यायचे आहेत पेपर 1 साठी, 2 आवर्स और 3 आवर्स तुम्हाला डेली द्यायचे आहेत पेपर 2 साठी. ठीक आहे. ही स्ट्रॅटेजी तुमची असायला पाहिजे. प्रत्येक सेक्शनसाठी वीकली तुमचा टाइम टेबल ठरला पाहिजे. सपोज आता आज तारीख म्हणजे समजा आज ट्यूजडे आहे किंवा उद्या वेनसडे आहे. सो या वेनसडे पासून पुढच्या वेनसडे पर्यंत प्रत्येकी 2-2 तास याच्यानुसार माझे किती टॉपिक्स कंप्लीट झाले पाहिजे, अशा पद्धतीचं तुमचं मायक्रो स्टडी प्लॅनिंग असलं पाहिजे. जवळजवळ 5 ते 10 प्रिव्हियस इयर क्वेश्चन डेली तुमचे सॉल्व्ह करून झाले पाहिजे. ठीक आहे. पेपर 1 चे वेगळे आणि पेपर 2 चे वेगळे. आणि याच्यामध्ये यूज
पोमोडोरो टेक्निक्स, 25 मिनिट स्टडी आणि 5 मिनिटचा ब्रेक, याला पोमोडोरो टेक्निक असं म्हणतात. म्हणजे स्पेसिफिकली 25 ते 30 मिनिटांनंतर आपण बोर व्हायला लागतो, तर तसं होऊ नये याच्यासाठी 25 मिनिटं स्टडी करायचा, पुढे 5 मिनिटाचा ब्रेक घ्यायचा, अगेन स्टडी करायचं, अशा पद्धतीचं टाइम मॅनेजमेंट करायचं आहे. मास्टर टीचिंग अँड रिसर्च ऍप्टिट्यूड मध्ये काय करायचं आहे तुम्हाला, ते मी ह्याच्यावरती सुद्धा एक डिटेल व्हिडिओ बनवलाय की टॉपिकचे तुम्ही नोट्स कशा पद्धतीने काढू शकता किंवा ते हायलाइट कशा पद्धतीने करू शकता. तर तुम्हाला काय करायचं आहे, टीचिंग मेथड्स लक्षात घ्यायच्यात आणि ते इव्हॅल्युएशन टेक्निक्स काय आहे ते समजून घ्यायच्यात. ठीक आहे, जसं आता याच्यामध्ये टाइप्स ऑफ रिसर्च, हायपोथेसिस, सॅम्पलिंग हे तुम्हाला लर्न करायचं आहे. प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहेत. फ्लॅश कार्ड, की टर्म्स तुम्हाला यूज करायचे आहेत जे तुम्हाला रिव्हिजनला हेल्प करतील. सो हे काही पॉइंट्स आहेत, मास्टर टीचिंग पॉइंट्स आहेत जे तुम्हाला म्हणजे कशात तुम्हाला अंडरस्टँड झालं पाहिजे, कशात तुम्हाला अभ्यास करायचा आणि काय तुम्हाला सॉल्व्ह करून प्रॅक्टिस करायची आणि कुठे तुम्हाला नोट्स बनवायचं हे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. ओके, लॉजिकल रिझनिंग आणि डेटा इंटरप्रिटेशन मध्ये तुम्हाला काय करायचं आहे, तर सगळ्यात जास्त प्रॅक्टिस करायची आहे, ते म्हणजे सिलोलिझम, अनालॉजिस, कोडिंग, डिकोडिंग, त्याच्यामध्ये पझल सॉल्व्ह करणं, सिटिंग अरेंजमेंट कशी आहे त्याची प्रिपरेशन करणं, ग्राफची प्रॅक्टिस, पाय चार्टची प्रॅक्टिस, DI ची प्रॅक्टिस, प्रत्येक पार्टची प्रॅक्टिस तुम्हाला करणं गरजेचं आहे. विदाउट प्रॅक्टिस इट विल नो गेन. ठीक आहे, कुठल्याही पद्धतीचं गेन याच्यामध्ये मिळणार नाही विदाउट प्रॅक्टिस. तुक्के मारून जर मार्क्स मिळाले तर मग ते तुम्हाला माहिती आहेत की मिळाले नाही मिळाले असं होईल. सो त्यामुळे बेटर तुम्ही काय करा, प्रॅक्टिस करा. ठीक आहे, 5 रिझनिंग DI क्वेश्चन्स डेली सॉल्व्ह करा, म्हणजे रोज एक पॅराग्राफ किंवा रोज एक क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे. ठीक आहे, 5 क्वेश्चन त्याच्यावरती येतात जे तुम्हाला लॉजिकल रिझनिंग बूस्ट करेल. तो पार्ट पेपर 1चा विषय चाललाय. ठीक आहे, जनरल अवेअरनेस किंवा ICT बद्दल जर तुम्हाला प्रिपरेशन करायचं आहे तर तुम्हाला करंट अफेअर्सशी रिलेटेड अभ्यास करायचा आहे. त्याच्यानंतर UGC, AICT, NAC, NRRF पॉलिसीज हे तुम्हाला रीड करायचे आहे, त्यांच्याबद्दल समजून घ्यायचे की पॉइंट्स. त्याच्यानंतर हिंदू, योजना, मॅगझिन्स यांना थोडंसं वॉच ठेवायचंय, रोज वाचणं होणार नाही पण थोडंसं वॉच ठेवायचंय. 5 ते 10 मिनिटं न्यूज यांची समरी बघायची आहे डेली, ज्याच्यातून तुम्हाला करंट वरचे क्वेश्चन्स विचारले जातात पेपर 1 मध्ये. ठीक आहे, बेसिक कॉमन गोष्टी काही आहेत पेपर 1 पेपर 2 साठी, पण हे स्पेसिफिकली पेपर 1 साठी आहे जे तुम्हाला पेपर 1 मध्ये मॅक्झिमम स्कोर करण्यासाठी हेल्प करू शकतं. ओके, फुल लेंथ मॉक टेस्ट आणि अनालिसिस, जसं मी माझ्या स्टुडंट्सला सुद्धा सजेस्ट केलेलं आहे की तुम्हाला काय करायचं आहे, मॉक टेस्ट सॉल्व्ह करायला तर सुरुवात करायची. ठीक आहे, 2 महिने जेव्हा राहतात हातामध्ये तेव्हा मॉक टेस्ट आणि प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करायचे. किती, ऍटलीस्ट 10 मॉक टेस्ट तुमच्या झालेल्या पाहिजेत. ठीक आहे, त्यातून तुम्हाला वीक एरियाज तुमचे समजतील की कोणत्या युनिटमध्ये तुम्हाला कमी मार्क्स मिळतात किंवा तुम्हाला समजलं नाहीये, चुकतायत सारखे आन्सर्स. हे जेव्हा समजेल तेव्हा तुम्हाला काय करायचंय, त्याच्यानुसार रिवाइज करायचंय की कुठल्या टॉपिकवरती जास्त भर द्यायचा, रिवाइज करायचा आहे आणि त्यानुसार टाइम मॅनेजमेंट इम्प्रूव्ह करायचं आहे. ज्या काही गोष्टी आता 60 मिनिट्सचा टाइम आपल्याला आहे, पण जो काही आपला पेपरचा टायमिंग 60 मिनिटाचा दिला असला तरी तुम्हाला 50 ते 55 मिनिटांमध्ये पूर्ण कंप्लीट झाला पाहिजे इनिशियली. तसं बघायला गेलं तर एक्झाम मध्ये 10 मिनिट्स तुम्हाला राखूनच पेपर झालेला पाहिजे, 50 मिनिट्स मध्येच पेपर झालेला पाहिजे. ठीक आहे, त्याच्यानंतर तुम्हाला हे सगळं केल्यानंतर पुढे जाऊन तुम्हाला हा रूल फॉलो करायचा आहे, 90-60-30 रूल, जो तुम्हाला काय करेल. आता 90-60-30 रूल म्हणजे काय, 90 म्हणजे काय, तुम्हाला स्ट्रॉंग मार्क्स मिळत आहे. ठीक आहे, 60 म्हणजे मॉडरेट. ठीक आहे, मॉडरेट मार्क मिळत आहेत, तर ह्या टॉपिककडे तुम्हाला कसं लक्षात ठेवायचं आहे. 30 मार्क्स किंवा 30 पॉईंट्स जे आहेत ते डिफिकल्ट टॉपिकला तुम्ही वेटेज दिलेलं आहे. तुम्हाला ह्याच्यामध्ये 90% शुअर आहे की ह्याच्यावर कुठलाही क्वेश्चन आला तर मी हा सॉल्व्ह करेल. 60% मॉडरेट मध्ये टाका, कुठले टॉपिक्स तुम्हाला थोडे कमी अवघड जात आहेत किंवा थोडे जास्त इझी जात आहेत हार्ड पेक्षा. ठीक आहे, ते अशा पद्धतीने तुम्हाला काय करायचं आहे, हे करायचं आहे, बायफॉर्किट करायचं, क्लासिफाय करायचं. त्याच्यातून तुम्हाला काय होईल, तर टॉपिक रिवाइज करायला हेल्प होईल आणि मॅक्झिमम स्कोर करण्यासाठी मॉडरेट वरती किती जास्त भर द्यायचा, डिफिकल्ट वरती किती टाइम द्यायचा हे तुम्हाला समजेल. लास्ट मिनिट स्ट्रॅटेजी किंवा स्मार्ट प्रिपरेशन मध्ये तुम्हाला काय करायचं, शॉर्ट नोट्स बनवायचे की फॉर्म्युलाज लक्षात ठेवायचे. ते कशा पद्धतीने बनवायचे, सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे, तो एकदा बघून घ्या. ओके, त्याचे वेगवेगळे मी मेथड सुद्धा दिलेले आहेत, त्या सुद्धा तुम्ही बघू शकता. सॉल्व 1 प्रिव्हियस इयर पेपर डेली लास्ट 7 डेज. 7 डेज तर खूप लांब आहेत, बट मी याच्या आधी सजेस्ट करते 2 मंथ मॉक टेस्ट वरती भर द्या. लास्टच्या 15 डेज मध्ये तुम्हाला लास्ट प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर जे सॉल्व्ह आधी केलेले असतील ते सुद्धा सॉल्व्ह करायचे. आणि स्टे काल्म, कॉन्फिडेंट ऑन एक्झाम डे, यूज माइंड मॅप्स, फ्लो चार्ट्स फॉर रिव्हिजन. हे तर मी नेहमी सांगते आणि हा पॉइंट्सने तुमचे स्कोर जो आहे तो खरंच बूस्ट करतो.
कारण आपल्याला थेरी लक्षात राहत नाही, पण हे फ्लो चार्ट्स आणि माइंड मॅप्स जे आहेत ते आपल्या डोळ्यामध्ये कॅप्चर झालेले असतात आणि जे डिस्प्ले होतं ते डायरेक्ट तुम्हाला करेक्ट आन्सर देऊन जातं. ठीक आहे. So final tips for success: start at least, stay consistent, focus on accuracy, speed, take short breaks to avoid burnouts, stay positive, and you will crack this MS. Okay, that's it from my side. मॅक्सिमम स्कोर करण्यासाठी याच गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या, अशाच पद्धतीने तुम्हाला मॅनेजमेंट करायचं आहे. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पेपर 1 साठी कसं मॅनेजमेंट करता येईल हे सांगितलं. पेपर 2 साठी कसं मॅनेजमेंट करता येतील ह्याच्यासाठी वेगळा व्हिडिओ आहे. अजूनही कोणाला हेल्प हवी असेल दे कॅन कॉन्टॅक्ट मी डायरेक्टली. दॅट्स इट. एवढंच या व्हिडिओमध्ये मला सांगायचं होतं आणि नक्कीच हा व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल तर नक्कीच खाली कमेंट करा हेल्पफुल आणि मला सांगा. आणि असेच जर व्हिडिओ आणखीन पाहिजे असतील तर मला सांगा. ओके, थँक्यू एव्हरीवन.